तयार नाही आता जर तुम्ही नाही बोलले तर आम्ही तुम्हाला घरी बसवणार आणि शेतकऱ्याची पोरं या वाक्यासाठी सरकार तयारी आता काही काही माझ्यावर शरीर त्याला बोलायला लागत नाही अरे बाईला ही चळवळ मनोदानासोबत आम्ही 2012 पासून करतोय म्हणून सांगितला मराठा क्रांती खूप मोर्चा निघा आणि जरा शिकवटा गाडवत लागले त्या खूप मोर्चामध्ये मायबाप 307 353 असे 186 गुन्हे माझ्यावर नोंद केले अरे किती गुन्हे नोंद करा मराठ्यासाठी आम्ही 1000 गुन्हे घ्यायला तयार आहे आणि असे अण्णासाहेब अरे यार मराठा खचलेल्या लेकरांची लढाई मोर्चाने या लेकराला खरंच काही येतं का ती लेकरं गरीब असती आणि ज्या लेकरांना ज्यांना काहीच येत नाही ती या देशाची राज्यकर्ती जमात बनली हे दुर्दैव म्हणून 16 ऑगस्ट 1947 ला अपना लोकशाही अण्णाभाऊ साठे म्हणाले ये आजादी झूठी है देश की जनता भूखी है अरे आम्हाला कुठं मिळवलं स्वातंत्र्य आम्ही भूके आणि कंगाल तुम्हाला मिळालं स्वातंत्र्य तुम्ही मोठे झाले म्हणून आम्ही म्हणतो ही न्याय व्यवस्था काही काळाची रखेल झाली ही न्याय व्यवस्था काही काळाची रखेल झाली ही संसद देखील हिटकांची हवेली झाली मी माझ्या कथा पूर्ण सांगून कारण इथली व्यवस्था वस्तुतेने वृद्धी झाली अरे या देशात लोकशाही अरे या देशात लोकशाही अरे या देशात जर लोकशाही असती तर 10 महिन्यापासून माझ्या मराठा बांधवांना असे मोर्चे करायची गरज लागली नसती हो ऊन वारा पाऊस गारा भूक नाही ताण नाही या ठिकाणी सकाळपासून 9 वाजल्यापासून माझी हाया बहीण नसती माझ्या मायबाबीला मानाचा आहे कसे म्हणावे देशात लोकशाही आहे कसे म्हणावे देशात लोकशाही पुढची वरी बसले घोड्याचे खुले शिपाई निष्पाप आया बहिणींना हे घालतात त्या कांद्या मिळल्या सरांनी सांगतोय हा निष्पाप आया बहिणींना हे घालतात त्या कांद्या मिळल्या आणि सरकार करता त्यांचे राजेशाही आहे कसे बनावे देशात ये अण्णासाहेब पाटलांचा काळ आहे हे बाईबाप 40 वर्षापूर्वी या समाजाच्या 40 वर्षापूर्वी या मराठा समाजाचं होणारं वाटून हे अण्णासाहेब पाटलांच्या लक्षात आलं आणि हे अण्णासाहेब पाटील काय म्हणतात मी आमदार आहे अण्णासाहेब पाटील काय म्हणाले मी आमदार आहे अरे हा आमदार मराठा समाजासाठी जर काम येत असेल असल्या 100 आमदारकी मी गहाण टाकतो पहिला मर्द मला